शेवटी ते बिल नामंजूर झालं. ते बिल कोणतं होतं? ते होतं 131वी घटना दुरुस्ती विधेयक. महिला आरक्षण विधेयक असं त्याला एक गोंडस नाव दिलं होतं. खरं तर महिला आरक्षण विधेयक तर मागच्या सप्टेंबरमध्येच पास झालं. सप्टेंबर 2023ला बघा देवेंद्र फडणवीस म्हणतात वा वा आनंदाचा क्षण आहे, महिला आरक्षण मिळालं. मग आता 2 दिवसापासून जी चर्चा चाललेली होती ती कशाची होती? ते बिल तर पास झालं होतं, आरक्षण फक्त लागू झालं नव्हतं. आणि आता ह्या 2-3 दिवसात त्यांना एकदमच वाटलं की आपण आरक्षण लागू करावं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तर लोक म्हणत होते की आतापासूनच करा ना लागू, येऊ द्या लोकसभेमध्ये 33% महिला. तेव्हा नाही लागू केलं, तेव्हा म्हणाले जनगणना होऊ द्या मग आपण करूया. मग आता काय जनगणना झाली का? काल परवा संपली का जनगणना? आकडे आलेत का? की लगेचच त्यांना आरक्षण लागू करायचं होतं? नाही, त्यांना हे असं गोंडस नाव देऊन दुसऱ्याच गोष्टी आणायच्या होत्या. मतदारसंघाची पुनर्रचना करायची होती. मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे काय? तर जशी जशी लोकसंख्या वाढते तशी मतदारसंघ बदलतात, खासदारांची संख्या वाढते आहे ना. तर आता ह्या प्रोसेसमध्ये साऊथकडच्या राज्यांना नुकसान झालं असतं, कारण की ज्या भागाची लोकसंख्या जास्त त्यांचे खासदार जास्त असले असते लोकसभेत. आता गेल्या 50 वर्षात साऊथकडच्या राज्यांनी खूप चांगलं काम केलं, महाराष्ट्राने पण चांगलं केलं. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा शिक्षण वाढवलं, आरोग्याच्या सोयीसुविधा खूप चांगल्या दिल्या, नोकऱ्या चांगल्या दिल्या, पगार चांगले दिले. त्यामुळे लोक तिथे स्वतःचं लाईफ स्टँडर्ड वाढवण्यावर भर देत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आली. आणि कम्पॅरेटिव्हली वरचे राज्य जे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ह्या राज्यांमध्ये लोकसंख्या भरमसाठ वाढली. 3-3, 4-4 लेकरं असतातच तिकडे म्हणजे. तर आता त्यामुळे काय झालं असतं, तर या वरच्या राज्यांचे खासदार वाढले असते, खालच्यांचे खासदार कमी झाले असते. आता खरं तर साऊथमधल्या राज्यांनी चांगलं परफॉर्म केलं, खूप चांगलं आपल्या राज्याला घडवलं, पण खासदार संख्या कमी झाली असती हे त्यांना नुकसान वाटत होतं. आणि मतदारसंघाची यांनी जी काही आखणी केली असती ती पण हे जिंकतील कायम, भाजपच जिंकून येईल अशा पद्धतीने केली असती. हे झालं असतं तर ते कधीही निवडणुका हरले नसते. हे सगळं आज हाणून पाडलेलं आहे. विरोधकांनी एकजूट दाखवली. मी असं का म्हणते माहिती आहे? कारण यांना हे बिल पास व्हायला 352 मतं पाहिजे होते, पण यांना 352 लोकसभेमध्ये मिळालेले नाही. 400 पारचा नारा दिला होता त्यांनी, पण 352 पण यांना मत दिलेले नाही आहेत. यांना फक्त पडले 298 आणि याच्या विरोधात होते 230. यांना हे बिल पास करायला विरोधकांची गरज होती. विरोधकांचे काही फुटले असते तरी पण हे बिल पास झालं असतं, पण विरोधकांनी एकजूट दाखवली. फोडाफोडी ते करू शकले नाही आणि हे बिल पास झालं नाही. पहिल्यांदाच असं झालं इतिहासामध्ये, आत्ताच्या या सरकारच्या काळामध्ये, की पहिल्यांदाच हे सरकारी बिल जे आहे ते नामंजूर झालं. याच्या आडून हे जे काही गोष्टी आणू पाहत होते त्या चुकीच्या होत्या. महिला आरक्षण लागू करायचं असेल ना, आत्तापासून लागू करा. डिलिमिटेशनचा क्लॉज त्याच्यातून फक्त काढून टाका.